नमस्कार भावांनो बहिणींनो. छकू मग केस नाही सुकले व मुंगाची डाळ बनवली आता तर ती पण भैयाला मोकळी आवडती तर गाठाच झाली मायाकून. आता आता भैया काय म्हणतोय काय माहिती. ते म्हणन मम्मी अशी कशाला हे केलंय म्हणन आता मला बोलन त्यो. गाठा गाठा झाली. हा हे अशी झाली ती आता. त्याला मोकळी मुगाची डाळ आवडते. आज भाजीपाला आणायला जावं लागन छोकू आता आपल्याला. आज काय आपल्याला उपवास आहेत आता सोमवार. ती गमायला करायला पण भैयाचं काय एवढं ते म्हणे मी त्याला भूक लागती भैयाला. मुगाची डाळ बनवली ती गाठा झाली. त्याला आवडती मोकळी. कसं पीठ भिजवताच झाली ती गाठा. तरी गॅस कमी केलता म्या. गॅस कमी करून गाठा डाळ झाली. आता त्याला पण ते म्हणन आता त्यो काय माहिती काय म्हणतोय तर असं होतंय ते. आपण एक काम करायला गेलं तर अवघडच होऊन बसतंय. हा त्याला शाळेतून आल्यावर भूक लागती. त्याला खरंच भूक लागेल असतील. शाळेतून आल्यावर चिडचिड होती त्याला. त्याचा मित्र आलता त्याला बोलवायला. म्हणला हर्ष शाळेत जायले. थोड्याशा पुऱ्या बनवून ठेवल्यात त्याला आवडतात तर. आणि त्याच्या पप्पा पण नाश्ता करून गेलेत पुऱ्याचा. तसंच मग ते गाणे चालू आहेत का आपण हेडो काढायला घेतलं तसंच काही काही चालूच राहतात गाणे काही ना काही. तसंच होतंय छकू. कधी कधी वाटतंय हेडोच काढू नाही. पटापटा घरातले काम आवरण हे एक हेडोचा नाद लागून बसलाय. मग कसं बोलतात. केस पण नाही सुकले. आता भांडे गिंडे सगळे काम झालेत. आता भाकरी म्हणजे पीठ गिड दाजी काय आता सकाळी त्या नाश्ता पुऱ्याचा केला तेच काय खाणार नाहीत ते म्हणे मी खमण आणतो. त्याला काय मुगाची डाळ आवडत नाही. मग त्याच्यामुळं थोडंसं पीठ भिजून ठेवलंय. ज्याला पुऱ्या खायचं पुऱ्या खातीन आणि ज्याला नाही खाऊ वाटलं मग ती गस्त चौघ तर मग असं करतीन ते. खाऊ वाटलं तर खातीन नाही तर नाही. आमच्या इकडं श्रावण सोमवार असला तर दुपारच उपवास सोडते पण आम्ही संध्याकाळीच सोडतो. असं करतो. आज आपली टोपली सगळी भाजीपाल्याची खाली होईल. एकदम खाली. काहीच टोपलीत राहिलं नाही. तर आज बाजार आणावं लागन. त्या बाजारात येऊन त्योच भाजीपाला. गावरान वांगे जर आणले आपण तर गोड गोड होते. तिखट जर असले तर चांगले लागतात नाही तर लय गोड गोड लागतात. हाय ना दीदी. आणि भैयाला पण भरीत बनवायचं असलं मग ते वांगे येतात तर त्याला हिरव्या मिरचीतला आवडतंय आणि मला मिरची पावडर मधला आवडतोय तर मग त्यो लढायला लागतोय. हिरव्या मिरचीतलं चांगलं होतं. हे केस पण सुकले नाही. झटकायचेच राहिलेत. म्हणलं चला आपल्या हिडोला उशीर व्हायला लागलाय म्हणलं. है ना छकू. लय केस चाललेत. छकू दीदीचे तसेच झाले. छकू केस झटकून घे. मला पण आता सुकवणं लागन. आता आपलं कूलर बिघडले नाही. कूलर खाली सुकवत असते. आता पंखा चालू करावा लागन हेडो काढणं झाल्यावर. तू इकडचं पाणी सही नाही ना. हे लय केस चाललेत. तसंच होतंय. गावाकडे गेलं तर केस जाणं बंद होते. सुरतला लय केस गळते. ते दवा येते त्या पाण्यात छकू. हा इकडं पाण्यात हमेशा करता दवा टाकतात ते मुंगशी पार्टीवाले. त्याच्यामुळं मग हे होतंय ते. हा इथं बसले केस मोकळे सोडलेत. केस होते. मग तुमच्या दाजीला लय राग येतोय घरात केस झाले तर. हा तसं छकू येते फेकून. स्वयंपाकाच्या घरात तर लाग नाही सोडायचे. आता काय नाही छकू दीदीचेच कपडे धुवून टाकायचे. तर आता काय कामं झालेत तुमच्या ताईचे. आणि पोळ्या नंतर करीन. 1 वाजता पोळ्या करेन. जर लेकरं म्हणले दुपारा उपवास सोडायचा आहे मम्मी तर मग करीन पोळ्या. पीठ भिजून ठेवलं त्याच्या मनात असलं. आज काय साबुदाणा पण संपला होता आपल्या घरातला तर संध्याकाळी झोपले मी दिवस. मग आता म्हणलं आता 5:30 झाले झोपायचंच नाही म्हणलं आपण. याचे पप्पा काल उशिरा आलते कामावर. फोन पाहता पाहता झोप लागून गेली मला.
तुम्हाला तर सांगेलच आहे आपली टीव्ही बिघडली. तुमची दाजी काय टीव्ही आणायला बिघडली आता ती. त्याचं काय मन नाही आता टीव्ही घ्यायचं. ते म्हणते फोनच तर पाहता टीव्ही, काय करायची टीव्ही, रिकाम रिचार्ज टाका. पण टीव्ही जर चालू असली तर थोडं सिरियल पाहते करमते, पण ते नाही घेऊ राहिले आता. जाऊ दे तर असं करायला लागले तर आता माहिती नाही आणतेत का नाही. तर असं पण आम्ही उन्हाळ्या लोकच आहे सुरतला, मग घरी जाणार आहेत आम्ही राहायला. जास्त दिवस नाही तिथं. भैयाचं आता 1 वर्ष राहायचं कसं, पण उन्हाळ्यात सुट्ट्या लागल्या तर निघले घरी. असं करणार आहे. गावाकडे जायचं मग राहायला. एक तर तुमच्या दाजीला पण शेतातले कामं होत नाही, काय कामं येत नाहीत त्याला. इकडंच राहिले ते पहिल्यापासून. तर आता ते म्हणतात आपण गावाकडेच राहू. पहिलं आम्ही 4 वर्ष गावाकडे गेलतो, पण डबल दाजी म्हणे जाऊ द्या म्हणे, इकडं काय कामधंदे नसते त्याला, कंपनीतली कामाची सवय. मग ते आले तर मग त्यानं आम्हाला बोलवून घेतलं, या म्हणे इकडं. नाहीतर मी म्हणलं होतं सुरतचं शिक्षण चांगलं नाही तर इकडंच राहू द्या आम्हाला. आणि गावाकडे आम्हाला एकदा गावाकडे राहायला गेलो मग इकडे येऊ नव्हतं वाटू लागलं. लय बंद बंद राहावं लागते सिटीला. सुट्ट्या लागल्या म्हणजे लगे भैयाच्या शाळा सुट्ट्या लागल्या म्हणजे घरी जाणार आहे. काय काय ते त्या रुमालाचा कलर लय लागतोय छकू दीदी. ते रुमाल केसाला हेच करायचा नाही. आता आपल्याला टावेल पण आणावं लागतात. तर आता इथं पण लय लहान लहान टावेल येतात, घरी गेल्यावर आणणार आहे मी आता. असं करणार आहे आता. तू काय करती? ये जाय ना माझ्यासोबत. काल आली होती थोडीच तर बोलली. शकू पाय ना तोंडाला कशा फुळ्या यायला लागल्यात. हाय इथं आली मोठी लट. तसंच होतंय ते. काय आणलं नाही मी तुम्हाला फराळीचं आहे ना छकू. आता तिकडं इकडचा साबुदाणा ते चले हे भिजतोय ते आणून ठेवते मी आता हेडो काढणं झाल्यावर. तर तू एवढे थोडंसं काम एवढं काम कर, आता संपले काम आहे की नाही. तू काय करायली आता? हा पंखा चालू कर, तुला गरमी होत असन. आवाज येतोय म्हणून बंद केलता मी. त्याच घरात काढू लागले, पण मग त्या समोरच्या घरातले गाण्याचा आवाज येऊ लागला, मग त्याच्यामुळे मी स्वयंपाकाच्या घरात आले. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडो मध्ये.